कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या बंगालच्या दौऱ्यावर असणार आहेत। पश्चिम बंगालमध्ये भाजपची सरकार स्थापन करण्यासाठी आज बैठक पार पडणार आहे। विधिमंडळ पक्षाचा गटनेता ठरवण्यासाठी दुपारी ही बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये विधिमंडळ दलाचा नेता निवडला जाईल। जो नेता निवडला जाईल तोच पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री असणार आहे। भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जवळपास निश्चित मानलं जात आहे। नव्या मुख्यमंत्र्याचा उद्या भव्य दिव्य शपथविधी पार पडणार आहे। आजच्या बैठकीमध्ये नेमकं कुणाचं नाव समोर येतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी आज ही महत्त्वाची होणारी बैठक आणि भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांचं नाव आता मुख्यमंत्री पदासाठी जवळपास निश्चित मानलं जात आहे। अगदी ज्या पद्धतीने माहिती मिळते त्यानुसार शुभेंदू अधिकारी या विजयाचे नायकापैकी एक आहेत। स्वतः अमित शहा देखील पश्चिम बंगालमध्ये 15 ते 20 दिवस स्थान मानून होते। आपण हे सगळं पाहिलेलं आहे। त्यानंतर भाजपला भूतो न भविष्यती असं पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक 200हून अधिक जागा मिळाल्या। वोट शेअरचा विचार केला तर 45%हून अधिक मतं या ठिकाणी मिळालेले आहेत आणि तृणमूल काँग्रेसचा पराभव होऊ शकत नाही अशी शक्यता व्यक्त केली जाते। तो पराभव झाल्यानंतर आता पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुभेंदू अधिकारी यांचं नाव समोर येत आहे। मात्र या सगळ्या याच्यामध्ये स्वतः अमित शहा, जे.पी. नड्डा हे निरीक्षक आहेत। मात्र या सगळ्यामध्ये जे नाव आहे ते शुभेंदू अधिकारी यांचंच आहे। दुसरी गोष्ट आजची याच्यामध्ये आहे की निवडणुकीनंतर जो हिंसाचार समोर पाहायला मिळतोय आपल्याला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुभेंदू अधिकारी यांच्या जवळच्या व्यक्तीची काल करण्यात आलेली हत्या आणि बंगालची सर्व सध्याची कायदा सुव्यवस्था या सगळ्या दृष्टिकोनाने देखील अमित शहा यांचा हा दौरा महत्त्वाचा असणार आहे। कारण सत्ता हातात घेतल्यानंतर सर्वात पहिल्यांदा कायदा सुव्यवस्था जे गुंड या ठिकाणी कायदा सुव्यवस्था पाळत नाहीये किंवा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार करतायत त्यांना कुठेतरी लगाम घालण्यासाठी यूपी मॉडेल हाती घेतलं जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापनेनंतर सगळ्यात पहिला जो उद्देश असेल अमित शहा यांचा लोकांच्या मनामध्ये विश्वास आणि या ठिकाणी वाढलेले जे गुंड आहेत त्यांना लगाम घालणं, त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणणं हा सगळ्यात मोठा उद्देश असणार। त्यामुळे आज या राजकीय घडामोडींच्या सोबतच जो हिंसाचार आहे त्यांना देखील लगाम घालणं आणि कुठेतरी कायद्याचा धाक जो आहे या गुंडांच्या मनामध्ये निर्माण करणं हे काम देखील अमित शहा आज करतील। आजपासून त्याला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे आता भविष्यात या सगळ्या दृष्टिकोनातून अमित शहा काय सांगतात दुसरा हा मुद्दा असणार आहे। आणि फक्त शुभेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री होतील असं सांगितलं जात असताना बाकी देखील मंत्रिमंडळ जे आहे त्याचं कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते की कोणाला संधी दिली जाते, कसा समतोल राखला जातो। कारण ममता बॅनर्जी यांच्या काळामध्ये महिला शिवाजी तुम्ही म्हटल्याप्रमाणे आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय आणि कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब केला जातोय हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। तुम्ही या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।